Hi and welcome all students. I am Sri Jadhav sir and we are now going a discussion lecture on the compound statement. Up to this step we have studied each and every concept belongs to the mathematical logic. What is mean by statement, what is its truth value and types of the statement, that is a atomic statement and here compound statement. Last lecture we have already seen what is mean by conjunction and how it denote. We know conjunction is denoted by, here is a any statement, right here the word and, here another statement, and the total sentence so form is such type of sentence is called the conjunction. Now we are going to discuss about the disjunction. What is difference here? CON junction as it is, DAS junction as it is. So this is a difference. So same type of here, write any statement here, instead of and use here or, again write any statement. This is a total construction of disjunction. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्र की डिसजंक्शन ओळखायचं कसं, तर इथं कोणती स्टेटमेंट घ्या, इथं ऑर जोडा, इथं अजून कोणती स्टेटमेंट घ्या, अशा प्रकारचं जे स्टेटमेंट होणार आहे याला म्हटलं जातं डिसजंक्शन. ह्याच्यावरती बघा कोणते एखादं स्टेटमेंट, इथं अँड घ्या, इथं अजून एक कोणतं स्टेटमेंट, या प्रकारचं जे प्रेझेंटेशन आहे याला आपण म्हणत होतो कंजंक्शन. हे जे पहिलं स्टेटमेंट आहे याला नेहमी पी मानलं जातं, अँडच्या पुढं क्यू मानलं जातं. तसं इथं सुद्धा इथं स्टेटमेंट पी असणार, इथून इथपर्यंत पी म्हणूया, इथून पुढचं जे आहे ते क्यू, आणि दे आर जॉईन बाय द सिम्बॉल अँड सॉरी ऑर. ओके, आणि रिडिंग असं करायचं पी ऑर क्यू. हे झालं प्रेझेंटेशन, ह्याला डिसजंक्शन असं म्हणतात. आता ह्याचं ट्रूथ टेबल बनवण्यासाठी तेच टेक्निक आपण काय करूया, इथं दोन स्टेटमेंट आहेत. कुठले कुठले स्टेटमेंट आहे, पी आणि काय आहे क्यू. तर स्टेटमेंट दोन असल्यामुळं पहिल्यांदा जी स्टेटमेंट आपण लिहूया, आणि कुठलीही दोन स्टेटमेंट आहेत तर त्याची जर आपण कम्पेअर केलं तर काय होणार आहे की एकूण असे हे चार पॉसिबिलिटी तयार होणार आहेत, म्हणजे चार आडव्या रो मिळणार आहेत. आता नंबर ऑफ रोज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला 2 raised to n. 2 raised to n म्हणजे हे पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत, ते इथं 2 लिहूया, म्हणजे 2 to the 4. बघा बरं, हे पहिली आडवी रो, दुसरी आडवी रो, थर्ड आणि फोर्थ. देर आर 4 पॉसिबिलिटी, म्हणून इथं 4 वापरलेत. आता आपल्याला माहित आहे की जे आपण कंजक्शन मध्ये बघितलं ते आहे असं इथं आहे. स्टेटमेंट दोन आहेत म्हणजे पॉसिबिलिटी 4. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं ही ट्रू, पी हे ट्रू, दुसरं ही ट्रू, ही पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी, पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स. बघा पहिली पॉसिबिलिटी काय, हे पहिलं ट्रू, दुसरंही ट्रू. दुसरी पॉसिबिलिटी हे ट्रू, दुसरं फॉल्स, ते लिहिले आपण इथं. तिसरी पॉसिबिलिटी हे पहिलं फॉल्स, नंतर ट्रू, आणि शेवटची पार्ट दोन्हीही फॉल्स. आता हेच इथं जे आहे ते प्रेझेंटेशन पी आर विथ क्यू. बघा तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस आपण कंजंक्शन मध्ये इथं अँड वापरलेलं होतं, आता इथं काय वापरतोय, अँड हे ऑर वापरलेलं आहे. आता ऑर आहे, आता जरा मिनिंग बघा. ऑरचा अर्थ हे नाही तर ते, कुठंतरी एका ठिकाणी ट्रू पाहिजे. बघा बरं, इथं दोन्ही ठिकाणी टी आहे, रिझल्ट इज टी. दोन्हीपैकी एका ठिकाणी टी आहे, रिझल्ट इज टी. इथं दोन्हीपैकी एका ठिकाणी टी आहे, रिझल्ट इज टी. इथं कुठंच टी दिसत नाही, हॅन्स इट इज अ फॉल्स. मी इथं स्टार मार्क करतो, आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे एफ ऑर विथ एफ रिझल्ट इज एफ. बघा बरं, एफ एफ रिझल्ट इज एफ, आणि बाकी या सगळ्या ठिकाणी काय आलेलं आहे, टी. अदरवाइज
अदरवाईज टी. आता बघा, हे मी जे आहे ते तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगणार आहे की बघा, पहिले दोन्ही ठिकाणी टी आहे, रिझल्ट इज टी. आता काल मी ह्या कंजंक्शन ह्याच्या आपण जे लेक्चर बघितलं त्याच्यावर ट्रूथ टेबल घेताना जे एक्झाम्पल सांगितलं होतं ते पुन्हा बघूया. समजा इथून इथपर्यंत असा रोड आहे. इथून रोड झाल्यानंतर इथे एक मार्ग लागला, इकडं दुसरा मार्ग इकडे आहे. या मार्गातून पुढे जाताना इकडे एक ब्रिज असेल, इथे एक ब्रिज असेल आणि पुढे येताना हे दोन्ही रोड एकत्र येऊन पुढे तो मार्ग पुढे गेला. समजा एक वाहन, कुठलंही व्हेकल इथे या ठिकाणी आहे. आता हे वाहन ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस त्याला दोन मार्ग भेटले, इकडं जाण्याचा मार्ग आणि इकडं जाण्याचा मार्ग. मग इथे येताना लोक काय विचार करतील, या मार्गाने जाऊया किंवा या मार्गाने, किंवा ऑर हा मार्ग किंवा हा मार्ग, पी ऑर क्यू. हा जो मार्ग आहे याला पी मार्ग म्हणूया, हा मार्ग आहे त्याला क्यू मार्ग म्हणूया. समजा या मार्गाने गेला की इथं ब्रिज आहे, समजा ब्रिज म्हणजे पूल इथं आहे, इथं सुद्धा पूलच आहे. समजा इथं आल्यानंतर समजा हा जो ब्रिज आहे चांगल्या स्थितीत असला, ट्रूथ व्हॅल्यू टी. हाही चांगल्या स्थितीत आला, ट्रूथ व्हॅल्यू टी. मग तुम्ही इकडून जा किंवा इकडून जा, तुम्ही अगदी व्यवस्थित इथं जाणार आहे आणि पुढचा मार्ग तुम्ही पुढे जाणार आहे. म्हणजे काय, तुम्हाला इथून पुढे जायचं असेल या मार्गाने गेलं तरी जाणार आहे, या मार्गाने गेलं तरी जाणार आहे. तर अशा रीतीनं पहिलं ट्रू, दुसरं हे ट्रू, ट्रूथ व्हॅल्यू टी. ब्रिज चांगल्या कंडिशन मध्ये आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. इथला ब्रिज चांगल्या कंडिशन मध्ये आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. अँड अशा रीतीनं रिझल्ट इज टी. हे आपण पहिल्या पॉइंटचं क्लॅरिफिकेशन बघितलंय. आता दुसरा पॉइंट बघा बरं. पहिला समजा इथं आल्यानंतर हा ब्रिज चांगल्या कंडिशन मध्ये आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. परंतु इथं हा ब्रिज आहे तो कमकुवत आहे, फॉल्टी आहे, इथून जाऊ शकत नाही. मग इथून जाऊ शकत नाही, तुम्हाला एकच मार्ग अस्तित्वात झाला, इथून जाऊ शकत नाही म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू एफ. इथून जाऊ शकता, ट्रूथ व्हॅल्यू टी. मला सांगा बरं, याला आपण पी नाव दिलं, याला क्यू नाव दिलंय. पहिला जो मार्ग आहे तो ट्रू आहे, दुसरा मार्ग आहे फॉल्स आहे. पण रिझल्ट मात्र तुम्हाला इकडे जायचं असेल या मार्गाने सहज तुम्ही जाऊ शकता याचा अर्थ ट्रूथ व्हॅल्यू तर टी म्हटलंय. अशा रीतीने हा दुसरा पॉइंट इथं आपण क्लिअर केला. तिसरा बघा बरं, तिसरी शक्यता. पहिला फॉल्स आहे. समजा इथं आल्यानंतर हा ब्रिज फॉल्टी आहे म्हणजे तिकडून जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू एफ असणार आहे. पण हा ब्रिज चांगल्या पद्धतीने आहे म्हणजेच तुम्ही इकडून जाऊ शकता म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी. आणि तुम्हाला इकडे जाण्यासाठी हा मार्ग अवेलेबल आहे. म्हणजे काय झालं की तुम्हाला इकडे जाण्यासाठी हा जरी फॉल्टी असला, हा जरी चांगला असला तरी तुम्ही जाऊ शकता. म्हणजे इथं हा पर्याय, हा किंवा हा, एफ आणि टी, रिझल्ट इज टी. ओके, अशा रीतीने हा तिसरा प्रकार झाला. शेवटचा प्रकार बघा बरं, एफ ऑर एफ, रिझल्ट इज एफ. समजा हा फॉल्टी आहे, हा सुद्धा फॉल्टी आहे, दोन्हीही ब्रिज बंद आहेत म्हणजे इथं ट्रूथ व्हॅल्यू एफ झाली, इथलं ट्रूथ व्हॅल्यू एफ झाली. आणि मग तुमचं वाहन जरी आता इथं फॉल्टी आहे नाही जाऊ शकत, फॉल्टी आहे नाही जाऊ शकत, इथं जाऊ शकणार नाही. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. अशा रीतीने एफ ऑर एफ, रिझल्ट इज एफ. हे सिंपल साध्या पद्धतीचं एक्झाम्पल मी तुम्हाला समजण्यासाठी व्यवहारातलं उदाहरण दिलंय की जेणेकरून डिस्जंक्शनचा वापर करून ट्रूथ टेबल कसं तयार झालं हे आपण बघितलेलं आहे. आता बोर्डसाठी यासाठी तुम्हाला स्टेटमेंटचे प्रकार मी शिकवलेले आहेत. तर यासाठी कुठलंही एखादं स्टेटमेंट घ्या पीच्या जागेवरती. मी तुम्हाला समजण्यासाठी ब्रिज घेतलंय, ब्रिजच्या ऐवजी एनी स्टेटमेंट घ्या. ऑर ॲज इट इज, इथं अजून एक एनी स्टेटमेंट घ्या आणि ते स्टेटमेंट आपण ऑर न जोडल्यानंतर ह्या सगळ्या स्टेटमेंटच्या अर्थ काय ट्रूथ व्हॅल्यू आहे ते या लिस्टच्या आधारे आपल्याला काढता येईल. आता त्यासाठी मी एक छोटा एक्झाम्पल घेणार आहे, म्हणजे हाऊ टू सॉल्व दिस टाइप ऑफ एक्झाम्पल कळेल तुम्हाला. लेट पी घेऊया, हा जो इथं आहे पी घेऊया. 2 + 2 = 4. क्यू घेऊया. 10 × 5 = 50. आणि इथं ऑर दिलंय सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय सिम्बॉलिक फॉर्म आहे, पी ऑर क्यू. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. आता स्टेटमेंट कुठला असेल, 2 + 2 = 4. बघा 2 + 2 = 4 इथं लिहिलंय, मध्ये ऑर आहे.
or 10 into 5 equal to 50. आणि बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला या टाइपचा क्वेश्चन विचारला जातो. राईट द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ होल स्टेटमेंट. तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्र, हा जो प्रकार आहे तो कंजंक्शनचा आहे का डिसजंक्शनचा हे ओळखा. या दोन्हीच्या मध्ये ऑर लिहिलाय म्हणजे डिसजंक्शनचा प्रकार आहे. ऑरच्या अगोदरच्या पार्टला पी म्हणून टाका, ऑरच्या नंतरच्या पार्टला क्यू म्हणून टाका. आता ट्रुथ व्हॅल्यू शोधायची. आता बघा 2 + 2 = 4. आपल्याला माहित आहे 2 + 2 = 4. सर्वांना माहिती आहे इट इज 4. ट्रुथ व्हॅल्यू इज टी. त्यामुळे इथं मी म्हणणार आहे ट्रुथ व्हॅल्यू टी. आता इथं ऑर हे असं चिन्ह असतं. 10 × 5 50 सर्वांना माहिती आहे इट इज टी. आणि या चार्ट नुसार टी रिझल्ट इज टी अँड ट्रुथ व्हॅल्यू इज टी. देअरफॉर ट्रुथ व्हॅल्यू ऑफ होल गिव्हन स्टेटमेंट इज टी. हा पहिला पार्टचा आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता आपण काय करूया, हा दुसरा जरा बघा बरं. काय टी लिहिलंय आणि एफ म्हणजे हे आहे असं घ्या. इथं दुसरं असं घ्या की एफ पाहिजे. 10 × 5 मी मुद्दाम 5 5 5 असं लिहितो. 10 × 5 50 येत आहे, पण मी मुद्दाम लिहिलंय 5 5 5 555 की जे फॉल्स आहे. मग बघा बरं सिम्बॉलिक फॉर्म असंच येणार आहे. इथं मात्र 5 5 5. आपल्याला माहित आहे की पहिलं हे ट्रू आहे और दुसरं हे फॉल्स आहे. इथं एफ लिहितो आणि इथं बघा बरं टी एफ रिझल्ट इज टी. ह्याची ट्रुथ व्हॅल्यू टी. अशा रीतीने हे जे फुल स्टेटमेंट दिलंय हे ट्रू आहे ना. ओके, हे नसलं तरी चालेल, पण ह्याच्या आधारे हा रिझल्ट येतो. हा दुसरा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता तिसरा प्रकार बघा बरं. पहिलं फॉल्स पाहिजे. 2 × 2 मी मुद्दाम लिहितो 22 आणि दुसरं मात्र एफ घ्या. पहिलं फॉल्स घेतलंय ना, दुसरं टी घ्या. इट इज 50. 10 × 5 किती 50 येतं. आता काय करूया की हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय फरक पडतोय. तर सिम्बॉलिक फॉर्म बघा 2 + 2 इथं 22. ट्रुथ व्हॅल्यू एफ असणार आहे आणि इथं आपण हे 50 म्हटलेलं आहे. आता बघूया 2 + 2 22 ट्रुथ व्हॅल्यू एफ और 10 × 5 50 ट्रुथ व्हॅल्यू इज टी. आता इथं ऑर लिहिलंय. चार्ट बघा बरं एफ आणि टी. ह्याचा रिझल्ट काय टी. रिझल्ट इज टी. आणि हे जे काय दिले याची ट्रुथ व्हॅल्यू मिळाली टी. आणि आता आपण शेवटचा पॉइंट बघणार आहे एफ और एफ. पहिलाही फॉल्स पाहिजे, दुसरं सुद्धा फॉल्स पाहिजे. म्हणजे पहिला फॉल्स दिसतंय हे सुद्धा फॉल्स घ्या. समजा 500 लिहा. आता इथं 500 घेतो. सिम्बॉलिक फॉर्म असंच येणार आहे आणि एक्झामला प्रश्न असणार आहे फाइंड द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ होल स्टेटमेंट. बघा बरं या दोन्हीच्या मध्ये ऑरच्या अगोदरच्याला पी म्हणतात म्हटलंय, ऑरच्या नंतरला क्यू म्हणतात म्हटलंय. सिम्बॉलिक फॉर्म असं तयार झालं. इथं आपण पहिलं फॉल्स आहे, दुसरं सुद्धा फॉल्स आहे. चार्ट बघा फॉल्स फॉल्स रिझल्ट इज फॉल्स. अशा रीतीनं हे जे काय स्टेटमेंट दिले याची ट्रुथ व्हॅल्यू एफ आलेली आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी इझी वे हे तुम्हाला इथल्या इथं एक एक्झाम्पल आपण तयार केलंय. तुमचं रेफरन्स बुक कुठलीही असू द्या, स्टेट बोर्डचं पुस्तक असो किंवा सीबीएसईचं असो, कंटेंट हा लक्षात घ्या. पीच्या जागेवर कुठलंही स्टेटमेंट भरा, क्यूच्या जागेवर कुठलंही स्टेटमेंट भरा, परंतु जे स्टेटमेंट तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्याची ट्रुथ व्हॅल्यू तुम्हाला सांगता यायला पाहिजे. समजा पीच्या जागी कुठलं स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. ट्रुथ व्हॅल्यू टी का एफ सांगता यायला पाहिजे. क्यू सुद्धा तसं ट्रुथ व्हॅल्यू टी आहे का एफ आहे सांगता यायला पाहिजे. आणि मग जर सांगता येत असेल तर सिम्बॉलिक फॉर्म असं लिहून ह्याचं रिझल्टंट ट्रुथ व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे हे तुम्हाला या चार्टच्या आधारे सांगता येईल. अशा रीतीने आपण डिटेल स्टडी आपण डिसजंक्शनच्या बाबतीत आपण बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्र कंजंक्शन आणि डिसजंक्शन यामधला तुम्हाला फरक कळलेला असेल. आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो प्रकार आहे इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन याचा अभ्यास करणार आहोत. तर आतापर्यंत जे बी लेक्चर्स झालेले आहेत, जे विद्यार्थी प्रथम पासून जे ऐकतायत त्यांनी लॉजिक या टॉपिकची ह्याच्या अगोदर झालेली 3 लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित बघा आणि ती बघितल्यानंतर तुम्हाला या टॉपिक मध्ये डिटेल अजून इन्फॉर्मेशन मिळेल.
जे विद्यार्थी कनेक्ट आहेत याच्याशी रिलेटेड त्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची खात्री दिली, तरी सुद्धा डिस्जंक्शन तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे अभ्यास करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही या आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा की जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये नेहमी भरत पडत राहील आणि तुम्हाला शंका विचारण्यासाठी थोडीसुद्धा जागा मिळणार नाही. तुम्ही विथ कॉन्फिडन्स तुम्ही अभ्यासाला लागाल, मॅथ्समध्ये गोडी निर्माण होईल. अशाच रीतीनं इझी वे मॅथमॅटिक्स तुम्हाला शिकवत जाईल. तुम्ही विश्वास ठेवा, आपण हे करू शकतो आणि स्वतःवरती विश्वास ठेवल्यानंतर आपण ह्याच्या बाबतीत निश्चितच चांगलं यश प्राप्त करू शकतो. तर विद्यार्थी मित्र, नंतरच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच.